स्वर्ग हा नवा वाटतो हवा स्वर्ग हा नवा वाटतो वेड लावतो जीवा तुझाच गोडवा। ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। जय शिवराय मित्रांनो, तर आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि आपल्याला अलार्म मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। तुम्हाला सगळ्या प्रिसेट वगैरे सगळं मी दिलेलं आहे, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा इम्पोर्ट करू शकता। ओके, आणि काय अडचण आली तर मला इंस्टाग्रामवर मेसेज करा, आपण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। आणि बरेच जणांचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेले आहेत, वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ जे असतील किंवा दुसरे कुठलेही। ओके, तुम्हाला अशा प्रकारे मी सॉन्ग मार्क दिलेला आहे, इथं बघू शकता। तुम्हाला 2 बीटच्या मध्ये एक इमेजेस ॲड करून घ्यायचे। तर तुम्हाला मी आता स्टार्टला एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवतो ॲड करून। मीडियावरती जायचं आहे, इथून आपल्याला फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचा आहे कुठलाही इमेजचा एक। ओके, आता यातला हा इमेज मी ॲड करून घेतो। 3 डॉटवरती गेलो, फिल कंपोजिशन एरिया केला, बुकमार्कपर्यंत ॲड करून घेतला, पुढचा पार्ट वाढवून घेतला। त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक, मीडियावरती क्लिक, त्याच्यानंतर कुठला एक फोटो ॲड करायचा, 3 डॉट, फिल कंपोजिशन एरिया, आणि इथून एक्स्ट्रा पार्ट वाढवून घ्यायचे। असे एंडपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। तुम्हाला दाखवतो फोटो ॲड केलेला माझ्या एक बुकमार्क आहे। ओके, या टाईपमध्ये। त्याच्यानंतर स्टार्टला यायचं आहे, प्लसवर क्लिक करून मीडियावरच जायचं आहे। तुम्हाला मी एक बायको नावाचा PNG तुम्हाला दिलेला आहे, तो सिम्पली ॲड करायचा आहे। बाय डिफॉल्ट तो आहे असं ठेवायचा आहे। ओके, आता आपण डायरेक्ट इफेक्टला स्टार्ट करूया। तुम्हाला मी हा इंकचा इफेक्ट दिलेला आहे, सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। पहिल्या बुकमार्कपर्यंत त्याला ॲड करून घ्यायचं आहे। याच्यावर क्लिक करायचं आहे, 3 डॉट, फिल कंपोजिशन एरिया, त्याच्यानंतर ब्लेंडिंगवरती जायचं आहे, लाईट अँड वरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे या टाईपमध्ये। ओके, आता याच्यावर क्लिक करायचं आहे, शेवटून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घेऊन कॉपी लेअरवरती टच करून घ्यायचं आहे आणि या बुकमार्कपर्यंत येऊन इथं पेस्ट लेअर करायचं आहे। परत पुढच्या बुकमार्कवरती यायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर। ओके, या टाईपमध्ये। आणि आता जिथं जिथं एकदम लहान इमेज आहे तिथंसुद्धा आपल्याला यायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर, एक्स्ट्रा पार्ट याचा इथून कट। ओके, जिथं जिथं लहान इमेजेस आहे तिथं आपल्याला ही स्टेप करायचं आहे। हाच इफेक्ट आपल्याला पेस्ट करून एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचं आहे 2 बीटच्या मधला। ओके, तर फास्टमध्ये आपण करायचं। तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर प्लीज लाईक करून घ्या। एकदम HD मध्ये भावानं फोटो यूज करत चला, तरच व्हिडिओ चांगले दिसणार आहेत, अन्यथा दिसणार नाहीत चांगले व्हिडिओ। आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हवा आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा, आपण बनवू, काही विषय नाही एवढा। ओके, आता बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट पॅकमधला 1 नंबरचा इफेक्ट जो आहे तो कॉपी करून घ्यायचा इथून। ओके, कॉपी केलेला इफेक्ट आपल्याला बुकमार्कवरती येऊन तुम्हाला सांगतो तिथून पेस्ट करायला चालू करायचं आपल्याला। तर हा इथं बघू शकता इंकचा इफेक्ट संपल्यानंतर हा एक इमेज आहे, याला आपल्याला पेस्ट करायचा आहे। म्हणजे लहान इमेजच्या डाव्या बाजूचा इमेज, लहान जो इमेज आहे त्याच्या मागचा इमेज, त्याला प्रत्येक याला पेस्ट करून घ्यायचा आहे। लहान जो इमेज असेल त्याच्या मागचा जो इमेज असेल त्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे 1 नंबरचा। तर फास्टमध्ये मी पेस्ट करून घेतो। तर हा इफेक्ट पेस्ट झालेला आहे। बॅक यायचा शेक इफेक्ट पॅकवरती आणि 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे आपल्याला बुकमार्कवरती आल्याच्यानंतर आता जो लहान इमेज आहे त्याच्या पुढच्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। बघू शकता जो लहान इमेज आहे, सगळ्यात लहान इमेज असेल त्याच्या पुढे जो इमेज असेल त्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। पेस्ट करण्यासाठी इमेजवरती क्लिक, 3 डॉट, म्हणजे इफेक्ट 3 डॉट पेस्ट इफेक्ट। परत एकदा सांगतो तुम्हाला, इमेजवरती क्लिक, इफेक्ट 3 डॉट पेस्ट इफेक्ट, या टाईपमध्ये सगळ्याला पेस्ट करून घ्यायचं आहे एंडपर्यंत। ओके, आणि तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर तुम्हाला काही समजणार नाही की कुठल्या इमेजला कुठला इफेक्ट पेस्ट केला आहे
आणि काही काही जण व्हिडिओ निम्माच बघून जात आहेत आणि परत इंस्टाग्रामला मेसेज करतात तसा व्हिडिओ होत नाही आणि बरंच काही काही सांगत आहे. तर इथून आपल्याला इथून पुढं लोगो ॲड करून घ्यायचा आहे. तर लोगो पटकन ॲड करून घेतो मी, बघू शकता. आणि लोगो एकदम छोटा लावत चला, जेणेकरून स्टेटसला लोक ठेवतील, कारण लोगोच आपला मोठा असतो व्हिडिओपेक्षा, कोण स्टेटसला ठेवणार नाही. त्यामुळे लोगो प्रत्येक वेळी मी सांगतो आहे लोगो छोटा लावत चला. नाही लावला तरी बेस्टच आहे, कारण आपल्याला माहिती आहे की तो व्हिडिओ आपण केला एडिट. ओके, आता सगळा व्हिडिओ रेडी झाल्यानंतर शेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हिडिओच्या समोर ॲरो बघायला मिळायचं, क्लिक करून क्वालिटी पूर्ण आणि हाय ठेवायचे. एक्सपोर्ट रेझोल्यूशन 1080p ठेवून इथे एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होऊन जाईल. तर भावांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला अजून एक लाईक करायचं तर प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलवर आज आणि पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूच ते काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.